वेलकम टू उज्ज्वलास किचन। नमस्कार। आज आपण बनवणार आहे उपवासाचा चटपटीत भात। तर यासाठी आपल्याला 1 वाटी वरईचा तांदूळ लागणार आहे। चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि 10 मिनिटं भिजू द्यायचं आहे पाण्याने। 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाणी घेते आणि आता हे पाणी गरम करायला ठेवायचं आहे आपल्याला। पाणी गरम होत आहे तिथपर्यंत 1 चमचा तेल गरम करायला घालायचं। तेल गरम झाल्यावर थोडे शेंगदाणे तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहे। थोडे शेंगदाणे घेतलेले आहे। याप्रमाणे हे शेंगदाणे चांगले तळून झाल्यावर यावर थोडंसं मीठ घालायचं, अगदी थोडं। आणि आता हे शेंगदाणे आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहे। आता शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये थोडंसं चिमूटभर जिरं घालायचं। आपल्याला जर उपवासाला चालत असेल तर घालू शकता, नाही घातलं तरी चालेल। हिरवी मिरची मोठी कापून घेतलेली। मिरची थोडी परतवून झाल्यावर यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। त्यानंतर एक छोटा कापून घेतलेला बटाटा, कच्चा बटाटा आहे हा, साल काढून घेतलेले आहे। 1 मिनिटासाठी तेलावर बटाटा चांगला परतवून घ्यायचा। तर आता यामध्ये धुवून घेतलेला वरईचा तांदूळही आपल्याला तेलामध्ये किंवा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे। आपण उपवासासाठी जेव्हा पदार्थ बनवतो त्यावेळेला आपण शेंगदाण्याचं तेल किंवा तुपाचा वापर करावा। आता ही वरई चांगली तेलावर भाजून घ्यायची। तर याप्रमाणे आपण हा वरईचा तांदूळ तेलावर छान परतवून घेतलेला आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालायचं। पाणी घातल्यावर छान मिक्स करून घ्यायचं आणि आता यावर झाकण ठेवून 1 वाफ काढून घ्यायची आहे। 1 वाफ काढून घेतलेली आहे। मस्त सुटसुटीत असा हा वरईचा चटपटीत असा हा भात तयार झालेला आहे। 2 चमचे जाडसर कुटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणे भाजून याचं कूट तयार करून घ्यायचं। हे 2 चमचे घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं। आणि आपण जे शेंगदाणे तळून घेतलेले आहे ते आपण वरतून यावर घालून ते खाऊ शकता। छान क्रंची लागतात। जर आपण यामध्ये टाकले असते तर ते मऊ झाले असते।